तर तुकाराम महाराजांच्या कालखंडापासून या विठ्ठल मंदिराला ही परंपरा लाभलेली आहे। जवळजवळ 400 वर्ष जुनं 410 वर्ष जुनं हे विठ्ठल मंदिर आहे। आज या ठिकाणी स्वतः माऊली या मंदिरात येत आहेत अशी भावना आमच्या वारकऱ्यांमध्ये असते। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या गजरात आज विठ्ठलाची वारी मुंबईत अवतरलेली आहे आणि ही वारी इंग्रजी वर्षाचा पहिला महिना, त्या पहिल्या महिन्यात ही वारी असणार आहे आणि हा दरवर्षीचा अनुभव असतो। हा वारीचा अनुभव पहा, पूर्णपणे व्हिडिओ पहा। रामकृष्ण हरी। आता कॉटन ग्रीन राम मंदिर इथे आलो आहे आणि वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र श्री पांडुरंग भव्य पालखी सोहळा संत संमेलन 2026 दरवर्षी इकडनं जो जानेवारी महिन्याचा पहिला रविवार येतो, तर दरवर्षी जानेवारीचा पहिला रविवारी इथून वारी निघते। विविध विभागातून वारकरी येतात आणि हा वडाळा विठ्ठल मंदिर वडाळा इथे या वारीचा समारोप होतो। पाहू शकाल मी सुप्रियाताईंचा या ठिकाणी सन्मान करतो। आता स्वागत सत्कार समारंभ चालू आहे आणि कॉटन ग्रीनचं राम मंदिर रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। वारकरी एका सुरुवातीच्या वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार करत असताना समाजामध्ये आहे आणि त्या संतांच्या जीवंत वारकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। कारण आता सगळे वारकरी रामकृष्ण हरी, जय जय राम। जशी दुकान होते तसं तसं वारकऱ्यांना वेळ लागतात। आदरणीय मंडळांच्या साक्षीला असं त्या ठिकाणी होतो आहे। आदरणीय ज्ञानेश्वर महाराज 12 त्याच्यानंतर मृदंग क्षेत्रामध्ये आणि रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। या ठिकाणी पंजाब मध्ये 34 जातीचे मत भेटो कोणी आवडीची धनी फेरवया। तुम्हाला सर्वांना नामदेवाच्या वतीने अकल्पाविषय व्हावे दया कोळा। माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणितया असावे कल्याण जामुकी निदान पांडुरंग। अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं, हे जाणून घ्यायचे 2 शब्द पूर्ण करतो। पुंडलिकावर दे। सर्वांनी दिंड्या लावून घ्याव्यात आपल्याला दिलेल्या क्रमांकाप्रमाणे। माऊलीचा अश्व, प्रथम माऊलीचा अश्व आणि इथे पाठी बघा महाड रायगड वरून आलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे। महाड रायगड वरून आलेले आहेत 22 नंबर। रामकृष्ण हरी। भांडूपवरून आले आहेत।
आणि त्यांचा वाढदिवस आहे आज 75वा वाढदिवस आहे आणि या 75वा वयात अजूनही दंड बैठका मारतात व 100 बैठका आणि मारतात. हे असे आमचे नामदेव उले बाई उले. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. वाढदिवस शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. आज माझे मित्र मिलिंद खोत यांनी माझ्या 75 वर्षानिमित्त 2 शब्द आपण मार्गदर्शन करा असं मला मी सांगितलं आहे. माझं वय 75 वर्ष आहे, परंतु मी या वयामध्ये अतिशय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एखादा तरुण राहतील असं काम करण्याची शक्ती माझ्या पिढीच्या राजाने मी दिलेली आहे. आणि याच्या मागचं कारण एवढंच की आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला आरोग्य पाहिजे असेल तर आपण व्यायामाची आपल्याला गरज आहे. आणि तो व्यायाम आपण घेऊन 50 बैठका म्हणा, 100 बैठका म्हणा, अशा बैठका म्हणून आपलं आरोग्य सदृढ ठेवा. आणि माझ्यासारखा 75 वर्षामध्ये तो 22 वर्षा 25 वर्षा बोलून मुलाला मी कामामध्ये मागे काढीन अशा ध्येय आपल्यामध्ये ठेवा. असंच माझ्या वयाच्या 75 निमित्त तुम्हाला मी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रक्तदान श्रेष्ठदान.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वडाळ्याच्या विठ्ठल मंदिर येथे आलो आहे. आता पालखी वडाळ्याला दाखल झालेली आहे. आता इथे येईल. मी उदय दिघे विठ्ठल मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि आम्ही सगळे ट्रस्टी आहोत. आज आमच्या इथे पालखी येते. त्या पालखीचं स्वागत करण्याकरता आम्ही इथे जमलेलो आहोत. ही वार्षिक घटना असते, त्यांचं नेहमी आम्ही स्वागत करतो. त्याच्याकरता आम्ही जय्यत तयारी केलेली आहे. आणि विठ्ठल आणि 26 वर्ष आहे पालखीचं. कॉटन ग्रीनच्या देवळापासून सुरू होऊन ती विठ्ठल मंदिरापर्यंत पुढे पायगार्डनला जाईल आणि त्याचं नेहमी 26 वर्ष आम्ही स्वागत करत असतो. सगळे भक्त मंडळी वारकरी इथे येत असतात मंदिरात दर्शनासाठी. हे मंदिर 400 वर्ष जुनं आहे आणि आषाढी, कार्तिकी आणि वर्धापन हे इकडचे मुख्य सण आहे. आणि की हा त्यातला अजून एक सण आहे, तर त्याची स्वागत करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. आणि याच्याबद्दल या मंदिरामध्ये आख्यायिका अशी की संत तुकाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केली असं म्हटलं जातं. त्यांच्या हस्ते इकडच्या मंदिर स्थापना, पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे अशी आख्यायिका आहे. त्याच्यामुळे इकडे या मंदिराला वारकऱ्यांमध्ये प्रचंड महत्त्व आहे. आषाढीला 4 ते 5 लाख भाविक येतात. शिवाय कार्तिकीला देखील तिकडे असे उपस्थिती असते. नमस्कार, मी महेंद्र कदम मुंबईवरून श्रीराम मंदिर कॉटन ग्रीन येथून या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी आलेलो आहे. खरं तर महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हवं भरे, परत माघारी येत नाही. वास्तविक या कार्यक्रमाला गेली 26 वर्ष हा पालखी सोहळा अगदी नेमाने साजरा होतो. कोरोनामध्ये सुद्धा, कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये या सोहळ्याला कुठेच व्यत्यय आला नाही. म्हणजे आज तागायत मुंबईचं हे धकाधकीचं जीवन असताना सुद्धा मुंबईतल्या लोकांना वारीचा अनुभव मिळावा, किंबहुना वारी कशी असते याचं प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहा, आज मुंबईमध्ये बरेचसे संप्रदाय आहेत, पण हे जर विठ्ठल मंदिर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या कालखंडापासून या विठ्ठल मंदिराला ही परंपरा लाभलेली आहे. जवळजवळ 400 वर्ष जुनं, 410 वर्ष जुनं हे विठ्ठल मंदिर आहे आणि हे प्रति पंढरपूर म्हणून समजलं जातं. आणि श्रीराम मंदिर कॉटन ग्रीन ही दुसरी आळंदी म्हणून संबोधली जाते, कारण वर्षाच्या 12 महिने तिथेही कार्यक्रम असतात. आणि ह्या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे हे पंढरपूरचं हे विठ्ठल मंदिर. आज या ठिकाणी स्वतः माऊली या मंदिरात येत आहेत अशी भावना आमच्या वारकऱ्यांमध्ये असते. आणि हा सोहळा कुठेतरी मुंबईमध्ये आपल्या वारकऱ्यांना असो किंवा त्या माध्यमातून आपल्या धर्माचं या ठिकाणी ज्ञान समाजापर्यंत पोचावं यासाठी चाललेला हा सगळा अट्टहास आहे. या कार्यक्रमाला इथून पुढे असंच आणखीन विविध क्षेत्रातून अशी साथ चढत राहो असं मी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझी 2 वाक्य संपवतो. जय श्रीराम, रामकृष्ण हरी.
पंढरपूर येथे माऊलींची आरती झाली, पालखीची आता आरती झाली आणि आता पालखी वायू गार्डन वडाळा इथे आता गेली आहे. तिथे रिंगण होणार आहे, तो रिंगण सोहळा आपल्याला पाहायचा आहे. तर चला जाऊया रिंगण सोहळा पाहायला. माऊलींचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाहिलात ना, असा अद्भुत असा हा वारीचा सोहळा होता मुंबईत. तो जानेवारी महिन्यामध्ये पहिला जो रविवार येतो ना, त्या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या रविवारी पहिल्या रविवारी हा वारीचा सोहळा तुम्ही बघितलात. असा आनंदमय भक्तिमय सोहळा होता. आणि खरंच आता यावर्षी बघितलं असाल तुम्ही की तरुणाई जी आहे ना, ती इंग्रजी नवीन वर्षात देवळात आली होती पाया पडायला. तशी तरुणाईने हा सोहळा बघावा आणि पारंपरिक जी जपतायत ना ती बघा. हा निखिल आहे, हा निखिल हा वारीत सहभागी होता आणि हा तो जपतोय, ही परंपरा संस्कृती जपतोय. हा निखिल हा वारीत होता, लालबाग पासून चालू वारीत सहभागी होता. आणि असाच वारीचा अनुभव घ्या, पुढच्या वर्षी वारीची परंपरा आणि जोपासा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.